Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर या लेक्चर मध्ये आपण जो टॉपिक कव्हर करणार आहे तो कुठला असणार आहे तर प्रोपेलर शाफ्ट अँड इट्स डिझाइन. तर फर्स्ट वन बघा, प्रोपेलर शाफ्ट ऑफ द व्हेकल्स आर सफिशियंटली लॉंग अँड ऑपरेट ॲट अ हाय स्पीड. जे प्रोपेलर शाफ्ट आपल्याला सगळ्याला माहितच आहे, त्याचा एक एंड कशाला कनेक्टेड असणार आहे तर गिअरबॉक्समध्ये असणार आहे आणि दुसरा जो एंड असणार आहे तो कशामध्ये असणार आहे तर युनिव्हर्सल जॉईंटला कनेक्टेड असणार आहे. कॉन्सिक्वेंटली व्हर्लिंग मे ऑकर ॲट अ क्रिटिकल स्पीड. तर व्हर्लिंग म्हणजे काय तर ही जी तुमची प्रोपेलर शाफ्ट असणार आहे ती प्रोपेलर शाफ्ट परफेक्टली हॉरिझॉन्टली रोटेट न होता काय होती ती तर त्या हॉरिझॉन्टल ॲक्सिस पासून वर आणि खाली रोटेट होती, त्याला म्हणायचं व्हर्लिंग ऑफ शाफ्ट. आणि जर तशी व्हर्लिंग होत असेल तर काय होणार आहे त्याच्यामुळे शाफ्टमध्ये काय होतात बेंडिंग स्ट्रेसेस काय होतात डेव्हलप होतात. सो टू अवॉइड द व्हर्लिंग ऑफ द शाफ्ट द वेट मस्ट बी डिक्रीज्ड. म्हणजे व्हर्लिंग कमी करायचं असेल तर काय करायला लागेल आपल्याला तर शाफ्टचं जे वेट असणार आहे ते वेट कमी करायला लागेल. हेन्स द प्रोपेलर शाफ्ट आर मेड अप ऑफ हॉलो. म्हणजे काय केलेलं असतं प्रोपेलर शाफ्ट या हॉलो असतात. मटेरियल्स युज्ड फॉर द प्रोपेलर शाफ्ट आर alloy steel such as nickel chromium, chrome vanadium steel because these materials have high strength and rigidity. म्हणजे ही प्रोपेलर शाफ्ट हाय स्पीडला फिरत असते, त्यामुळे जे आपण मटेरियल यूज करणार आहे त्या मटेरियलसाठी काय पाहिजे हायेस्ट स्ट्रेंथ अँड रिजिडिटी पाहिजे. तर हायेस्ट स्ट्रेंथ आणि रिजिडिटी असलेलं मटेरियल कुठलं असणार आहे तर निकेल असेल, निकेल क्रोमियम असेल किंवा क्रोम व्हॅनेडियम असेल. ही जी मटेरियल असणार आहेत ती आपण मटेरियल्स प्रोपेलर शाफ्टसाठी यूज करणार. तर नेक्स्ट वन आहे डिझाइन प्रोसिजर ऑफ अ प्रोपेलर शाफ्ट. म्हणजे जी प्रोपेलर शाफ्ट आपण त्याचा डायमीटर किती पाहिजे, इनर डायमीटर आउटर डायमीटर किती पाहिजे, हे डिझाइन कसं करायचं ते आता आपण बघणार आहे. तर इथं डायग्राम मध्ये तुम्हाला प्रोपेलर शाफ्ट दिसत असेल. तर हे प्रोपेलर शाफ्टचं एक एंड असणार आहे ते कशाला कनेक्टेड असणार आहे टू द गिअरबॉक्स, प्लाइंड एंड कनेक्टेड टू द गिअरबॉक्स. त्याच्यानंतर दुसरं एंड कशाला कनेक्टेड असणार आहे नक्कल जॉईंट टू द डिफरन्शियलला कनेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर हा डी नॉट म्हणजे काय असणार आहे आउटर डायमीटर प्रोपेलर शाफ्टचा आणि डी आय म्हणजे काय असणार आहे इनर डायमीटर ऑफ द प्रोपेलर शाफ्ट. अशा प्रकारे हा प्रोपेलर शाफ्ट असणार आहे. लेट डी आय इज इक्वल टू इनर डायमीटर ऑफ द प्रोपेलर शाफ्ट. हा जो असणार आहे तो इनर डायमीटर, आपण प्रोपेलर शाफ्ट काय करतोय हॉलो नेहमी तयार करतोय त्यामुळे हा असणार आहे इनर डायमीटर आणि डी नॉट इज इक्वल टू आउटर डायमीटर ऑफ द प्रोपेलर शाफ्ट. तर नेक्स्ट आहे वी हॅव टॉर्क प्रोड्युस्ड बाय इंजिन. तर इंजिन टॉर्क आपण कसा कॅल्क्युलेट करतो पॉवर इज इक्वल टू 2πNTE डिवायडेड बाय 60 इंटू 10⁶. वेअर पॉवर इन किलोवॅट 60 इंटू 10⁶ केले त्यामुळे इथं पॉवर नेहमी किलोवॅट मध्ये असणार आहे. कॅपिटल N इज इक्वल टू इंजिन RPM आणि TE इज इक्वल टू काय असणार आहे इंजिन टॉर्क इन न्यूटन MM. नेक्स्ट टॉर्क ट्रान्समिटेड बाय प्रोपेलर शाफ्ट इज. आता इंजिन टॉर्क मिळाला आपल्याला तर प्रोपेलर शाफ्टचा टॉर्क कसा कॅल्क्युलेट करणार TP विच इज इक्वल टू टॉर्क ट्रान्समिटेड बाय प्रोपेलर शाफ्ट विच इज इक्वल टू TE म्हणजे इंजिन टॉर्क इंटू G1 वेअर G1 इज अ गिअर रिडक्शन रेशो. म्हणजे जो गिअर रिडक्शन रेशो असणार आहे तो आपल्याला दिलेला असणार आहे प्रॉब्लेम, तो आपण यूज करायचा. नाऊ टू फाइंड डी आय अँड डी नॉट म्हणजे इनर डायमीटर अँड आउटर डायमीटर ऑफ द प्रोपेलर शाफ्ट आपल्याला फाइंड करायचे असेल तर कॉन्स्टंट के एक असणार आहे, तो काय असणार आहे कॉन्स्टंट के इज इक्वल टू डी आय अपॉन डी नॉट. हा प्रोपेलर शाफ्टसाठी स्टँडर्ड कॉन्स्टंट असणार आहे. अँड TP म्हणजे टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी ऑफ द प्रोपेलर शाफ्ट विच इज इक्वल टू काय येणार आहे π/16 इंटू FS इंटू डी नॉट क्यूब इंटू 1 - k⁴ फॉर हॉलो शाफ्ट. म्हणजे शाफ्ट जर हॉलो असेल आणि TP इज इक्वल टू π/16 इंटू FS इंटू डी क्यूब फॉर सॉलिड शाफ्ट. म्हणजे शाफ्ट काय असेल सॉलिड असेल. वेअर FS इज इक्वल टू शेअर स्ट्रेस. FS हा काय असणार आहे शेअर स्ट्रेस, डी नॉट काय असणार आहे आउटर डायमीटर आणि K हा असणार आहे कॉन्स्टंट. हे आपण सगळं फाइंड केलं की आपल्याला डायरेक्टली काय मिळेल टॉर्क ट्रान्समिटेड बाय प्रोपेलर शाफ्ट आणि त्यावरून आपण डी नॉट आणि डी आय पण कॅल्क्युलेट करू शकतो. प्रॉब्लेम बघा, डिझाइन अ हॉलो प्रोपेलर शाफ्ट ऑफ अ कार विथ आउटसाइड डायमीटर 75 mm. म्हणजे प्रोपेलर शाफ्ट ही हॉलो आहे, तिचा आउटसाइड डायमीटर डी नॉट किती दिलेला आहे 75 mm. ट्रान्समिट 22.5 किलोवॅट ॲट
1500 rpm to the wheels which are 90 centimeter in diameter. If the shear stress is 60 Newton per mm square, find out inner and outer diameter of the shaft. Second one है cross section of the shaft. Take gear ratio as phi. Okay, हा प्रॉब्लेम 3 वेळा विचारलेला आहे. तर बघा, डिझाइन अ हॉलो प्रोपेलर शाफ्ट ऑफ अ कार विथ आउटसाइड डायमीटर 75 mm. आउटसाइड डायमीटर डी नॉट काय येणार आहे 75 mm. ट्रान्समिट 22.5 किलोवॅट ॲट 1500 rpm. पॉवर दिलेली आहे 22.5 किलोवॅट, स्पीड आहे 1500 rpm टू द व्हील्स विच आर 90 सेंटीमीटर इन डायमीटर. व्हील डायमीटर दिलेला आहे 90 सेंटीमीटर. इफ द शेअर स्ट्रेस इज 60 न्यूटन पर mm स्क्वेअर, म्हणजे FS शेअर स्ट्रेस 60 न्यूटन पर mm स्क्वेअर दिलेला आहे. फाइंड DI, इनर डायमीटर आपल्याला फाइंड करायचं. इनर अँड आउटर डायमीटर, आउटर दिलेलाच आहे, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, इनर डायमीटर फाइंड करायचं. आणि क्रॉस सेक्शन म्हणजे काय, सेम. परत डायमीटर आपल्याला फाइंड करायचं. आणि गिअर रिडक्शन रेशो G1 आपल्याला किती दिलेला आहे, 5 दिलेला आहे. ओके, तर आता फर्स्ट वन आपल्याला फॉर्म्युला काय, पावर इज इक्वल टू काय, 2 पाय n TE डिवायडेड बाय 60 इंटू 10⁶. तर पॉवर किती दिलेली आहे 22.5 किलोवॅट विच इज इक्वल टू 2 इंटू पाय इंटू n. स्पीड किती दिलेला आहे 1500 rpm इंटू TE. इंजिन टॉर्क आपल्याला फाइंड करायचा आहे डिवायडेड बाय 60 इंटू 10⁶. तर हे सॉल्व केलं की तुम्हाला इंजिन टॉर्क काय मिळेल 1432339.45 न्यूटन mm. हा तुम्हाला इंजिन टॉर्क मिळेल. आता इंजिन टॉर्क मिळाला की प्रोपेलर शाफ्टचा जो टॉर्क असणार आहे, टॉर्क ट्रान्समिटेड बाय द प्रोपेलर शाफ्ट, आपल्याला काय इक्वेशन आहे, TP इज इक्वल टू TE इंटू G1, म्हणजे इंजिन टॉर्क इंटू गिअर रिडक्शन रेशो. तर इंजिन टॉर्क इथं फाइंड केलेला तो किती आहे 1432339.45 इंटू गिअर रिडक्शन रेशो आपल्याला किती दिलेला आहे 5. त्यामुळे प्रोपेलर शाफ्टचा जो टॉर्क असणार आहे तो किती मिळाला आपल्याला, TP इज इक्वल टू 716,197.24 न्यूटन mm. आता आपल्याला माहित आहे कॉन्स्टंट K इज इक्वल टू काय होता DI अपॉन D नॉट. म्हणजे काय येणार आहे, DI आपल्याला माहित नाही, D नॉट किती दिलेला आहे 75, म्हणजे DI अपॉन 75. आता आपल्याला ही कुठली शाफ्ट दिलेली आहे तर हॉलो शाफ्ट दिलेली आहे. त्यामुळे टॉर्क ट्रान्समिटेड बाय प्रोपेलर शाफ्टचा फॉर्म्युला काय येणार π/16 इंटू FS इंटू D नॉट क्यूब इंटू 1 - K⁴. तर TP म्हणजे काय, टॉर्क ट्रान्समिटेड बाय प्रोपेलर शाफ्ट फाइंड केलेला आहे 716,197.24 विच इज इक्वल टू π/16 इंटू FS. शेअर स्ट्रेस किती दिलेला आहे आपल्याला 60 इंटू D नॉट 75 त्याचा क्यूब इंटू 1 - K/K⁴. तर हे सगळं सॉल्व केलं की काय मिळेल तुम्हाला 0.114 विच इज इक्वल टू 1 - K⁴. तर आता K म्हणजे काय, K इज इक्वल टू DI अपॉन 75. तर काय होईल 0.114 विच इज इक्वल टू 1 - DI⁴ अपॉन 75⁴. तर तुम्हाला DI ची व्हॅल्यू काय मिळेल, DI इज इक्वल टू 72.14 mm. म्हणजे इनर डायमीटर जो आपल्याला फाइंड करायचा होता प्रोपेलर शाफ्टचा तो किती मिळाला 72.14 mm. नेक्स्ट वन प्रॉब्लेम बघा काय आहे, डिझाइन अ प्रोपेलर शाफ्ट टू ट्रान्समिट 5 किलोवॅट ॲट 5000 rpm with gearbox reduction 16:1. Assume shear stress 45 Newton per mm square. चा प्रॉब्लेम दिला. प्रोपेलर शाफ्ट आपल्याला डिझाइन करायचा. डिझाइन अ प्रोपेलर शाफ्ट टू ट्रान्समिट 5 किलोवॅट ॲट 5000 rpm. पॉवर किती दिलेली आहे 5 किलोवॅट, स्पीड किती आहे 5000 rpm विथ गिअर रिडक्शन रेशो 16:1. म्हणजे G1 किती दिला आहे गिअर रिडक्शन रेशो 16 and assume shear stress is equal to 45 Newton per mm square. तर फर्स्ट वन काय येणार आहे, we have power is equal to काय फॉर्म्युला आहे 2 इंटू पाय इंटू n इंटू TE डिवायडेड बाय 60 इंटू 10⁶. तर पॉवर किती दिली आहे आपल्याला 5 किलोवॅट, ती आली 5 विच इज इक्वल टू 2 इंटू पाय इंटू n म्हणजे स्पीड. स्पीड किती दिलेलं आहे आपल्याला 5000 rpm इंटू TE इंजिन टॉर्क फाइंड करायचा आहे डिवायडेड बाय 60 इंटू 10⁶. तर हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला इंजिन टॉर्क काय मिळेल, इंजिन टॉर्क TE इज इक्वल टू 9549.29 न्यूटन mm. एवढा तुम्हाला हा इंजिन टॉर्क मिळेल. तर इंजिन टॉर्क मिळाल्यानंतर
प्रोपेलर शाफ्टचा टॉर्क कसा फाइंड करणार? टॉर्क ट्रान्समिटेड बाय द प्रोपेलर शाफ्ट इज TP इज इक्वल टू TE इंटू G1. म्हणजे काय, टी इंजिन टॉर्क किती मिळालेला आहे आपल्याला? 9549.29 इंटू G1. गिअर रिडक्शन रेशो किती आहे? 16. तो आहे तसा घेतला. तर प्रोपेलर शाफ्टचा टॉर्क किती मिळाला? TP इज इक्वल टू 152788.64 न्यूटन mm. हा तुम्हाला जो असेल तो प्रोपेलर शाफ्टचा टॉर्क मिळाला. आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला? इनर आउटर डायमीटर मेन्शन केलेलं नाही, त्यामुळे ही कुठली शाफ्ट असणार आहे? तर सॉलिड शाफ्ट असणार आहे. मग टॉर्क ट्रान्समिटेड बाय सॉलिड शाफ्ट काय येणार आहे? TP इज इक्वल टू π/16 इंटू FS इंटू DQ. तर TP प्रोपेलर शाफ्टचा टॉर्क किती आला? 152788.64 इंटू FS. फॅक्टर ऑफ सेफ्टी शेअर स्ट्रेस इज इक्वल टू π/16 इंटू 45 इंटू DQ आपल्याला फाइंड करायचं. तर हे सॉल्व केल्यानंतर काय येईल? 17292.13 विच इज इक्वल टू DQ. तर ह्याचा क्यूब रूट काढलं की काय मिळेल तुम्हाला? D ची व्हॅल्यू डायमीटर ऑफ द प्रोपेलर शाफ्ट 25.85 mm.